यूट्यूब चॅनल सोनाली लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट आमची गॅदरिंग होती आज आणि वार्षिक स्नेह संमेलन. त्याच्याच मी घरी आले. आजच कार्यक्रम होता 10 ते 1:30 म्हणजे आता 2 वाजलेले आहे ऑलरेडी. तर मी घरी आलेले आहे आणि ह्या वर्षीप्रमाणे पण माझ्या गाण्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे. पहिलीत असताना पण नंबर आलेला होता, दुसराच आला होता, दुसरीत असताना पहिला नंबर आला आणि तिसरीत आता वर्ग आहे जो तिसरीमध्ये माझा चालू, तर तेव्हा आता दुसरा क्रमांक आलेला आहे. सलग 3 वर्ष माझ्या वर्गाचा नंबर आलेला आहे. त्याच्यामुळे मुलं खूप खुश झाले मस्त, कारण की ते एवढे एफर्ट्स घेतात, म्हणजे जास्त मेहनत पण त्यात 8 दिवसात गाणं बसवलेलं होतं आणि छान मस्त त्यांना ते खूप खुश झाले मुलं. त्यांच्यासाठी लवकरच गिफ्ट घेईल मी, त्यांना काय गिफ्ट घ्यायचं ते तुमच्यासोबत शेअर करेलच तेव्हा. आणि आता आज होळी आहे, तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी नंतर होळीचं थोड्या वेळाने नंतर सुरुवात पण करणार आहे. पुरणपोळी बनवणार आहे आज. तर मी ऑलरेडी कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, मी पुरण बनवून ठेवलेलं आहे आणि मस्त आमटी भात आणि पुरणपोळी असं बनवणार आहे. तर आता चेंज वगैरे करते, कारण की खूप हेवी साडी असते, जड झालेलं आहे. तर चेंज वगैरे करते, कारण की मला स्वयंपाक पण करायचं राहील आणि स्वयंपाक करेल मी, तर तुमच्यासोबत शेअर करेलच पुरणपोळीचा. चला मी आता नंतर बोलते, तर चेंज वगैरे करते आणि स्वयंपाकाला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला दाखवतेच. चला. तर मी चेंज केलं, थोडासा आराम केला, थकले होते आणि हा ड्रेसच घालून घेतला, कारण की सकाळपासून साडीवरतीच होती आणि साडी खूप आता कंटाळा होता, जाऊ दे साडी नाही नेता, ड्रेसच घातला म्हणून. कारण की आज जर सुट्टी राहिली असते ना, मी आता साडी नेसली असती, पण सकाळपासून साडी आणि डोकं पण काय झालं मला ना, बरं पण वाटत नाही, सर्दी वगैरे झालेली आहे. तर मी आता सुरुवात करणार आहे स्वयंपाक बनवण्यासाठी. तर मी ऑलरेडी आदल्या दिवशी तयारी करून ठेवलेली होती. बघा तुम्ही पाहिलं, काळा मसाला पण आमटीसाठी मी करून ठेवलेला आहे. तर ह्या डब्यामध्ये म्हणजे माझी झटपट काळा मसाला आहे, मी एक्स्ट्राचा करून ठेवते कधी पण. पुरण इथं पाहू शकता, पुरण पण आहे रेडी आणि इथं आहे आमटीचं ते काढून ठेवलेलं पाणी. आता मी आधी आमटीला फोडणी देते, भात करायला ठेवते, नंतर पोळ्या करणार लगेच. पटकन माझा स्वयंपाक होईल, काही वेळ लागणार नाही मला स्वयंपाकाला. आता पटकन एक गोष्टी मी करते. आणि सर्वात आवडतं मुलांना, मला पण स्पेशली आवडतं आमटी भात, खूप आवडतं मला पण. आता आमटी भात याच्यात करते मी. याच्यात आमटी करणार, भात लावणार. आधी आमटीला फोडणी देऊन घेते मी. आणि आमटी मी करते आता. आमटी काय एकदम सिंपल वे आहे, कढीपत्ता घेते. आमटी भात लगेच होईल आणि मग पोळ्या मला करायच्या, पोळ्या मी तुम्हाला दाखवणार मी करताना. आता आधी आमटीला फोडणी देते. मसाला ना, जेव्हा तुम्ही जॉब करतात ना, असं मसाला करून ठेवला तर बरं पडतं, कारण की मग ऐन टायमाला खूप घाई गडबड होते. तर आता आपण इथं तेलामध्ये कढीपत्ता टाकू. दीदी आवाज कमी का थोडा. गरम मसाला घालते मी, जिरे पावडर धने पावडर आणि तिखटच आमची छान मस्त झणझणीत अशी करणार आहे. कांदा लसूण मसाला थोडे टाकते मी. जेव्हा पण आपल्याला आमटी बनवायची राहील ना, मसाला छान त्याला तेल सुटू द्यायचं, तेव्हा आमटीला आहे ना कट पण चांगला येतो, तरी पण चांगली येते आणि आपली आमटी खूप छान होते. म्हणून मग आता त्याला चांगलं मस्त. आणि जेव्हा तुम्ही थोडंसं पाणी ॲड करणार तेव्हा गरमच पाणी ॲड करायचं आमटीसाठी. थंड पाणी टाकलं ना मग चव बिघडून जाते कोणते पदार्थ करताना. जर तुम्ही थंड पाणी टाकत असाल ना तर ते चुकीचं आहे, तर गरम पाणीच करायचं, कारण की त्याने चव भाजीची अजून जास्त वाढते. तर अशा पद्धतीने आमटी मस्त हो द्यायची आहे. तर इतकी भारी तरी येते ना, मी तुम्हाला पूर्ण आमटीचा कटसुद्धा दाखवणार आहे, तरी कशी येते तीसुद्धा दाखवणार आहेच. तर अशा पद्धतीने मी आमटी करते. मेन म्हणजे हा मसाला व्यवस्थित झालेला पाहिजे आपला, तेव्हा आमटी एकदम एकच नंबर होते. चला मी आता पटकन ही आमटी बनवून घेते. आता मीठ वगैरे घालते आणि तुम्हाला पूर्ण दाखवते. खाली कटाची आमटी मस्त, तेला उकळी आणून द्यायची आपल्याला मस्त. आणि अशी मस्त छान झालेली आहे, कट पाहू शकता तिचा.
तर इथं मी राईस पण करते, आता ठेवते मी राईससाठी. रांगोळी काढते. आज रांगोळी होळीची नाही, एकादशी काढते. मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत तिची रांगोळी चालली आहे. पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवते. छान मस्त फुल काढलं. आपली आमटी झाली तर पाहू शकता, आमटीला कट इतका भारी आला, तरी तुम्ही पाहू शकता किती आलेली आहे. आणि जस्ट मी बंद केलेली आहे आमटीचं. आमटी झालेली आहे इथे. त्याच्यानंतर भात पण झालेला आहे. आता मी पोळ्या करायला सुरू करते. मस्त छान, मला तर आमटी इतकं भारी, तुम्ही पाहाल तर कट इतका सुंदर आलेला आहे ना आमटीचा, खूप छान. आमटीला मी झाकून देते. भात झालेला आहे. आता पोळ्या करायला सुरू करूया. आता तर आमटी भात झालेला आहे. मेन म्हणजे आपल्या पुरणपोळ्या करायच्या आहे, तर पुरणपोळ्या करायला घेते. तवा तापत ठेवते इकडं. आणि तूप आहे ना, मी घरी बनवलेलं तूप तेच वापरते दरवर्षी. तर तूप मस्त इथे घेते, आता वाटीमध्ये काढून घेते. आणि अशा प्रकारे मस्त छान आपल्या पुरणपोळ्या आता करणार आहे. आणि मी प्रत्येक सणाला असला की आवर्जून मी पुरणपोळ्या करतेच, कारण की मुलांना पण मग आवडतात. आता आद्विकला पण आवडायला लागल्या, म्हणून मग मी सर्वांना, आम्ही 4 जण खातो. आम्हाला दुधातच आवडतं, खीर किंवा असं नाही आवडत, दुधामध्येच जास्त आम्ही खातो. तर म्हणून मग मला आमटी भात झालं की पोळ्या करते आणि दूध आणतो आम्ही. तर दुधामध्ये छान लागतात पोळ्या खायला, गरम गरम तूप टाकून पण खाऊ शकता तुम्ही, असं मस्त छान लागतात. तर मी आता पोळ्या करते पटकन. आणि थोड्याशाच पोळ्या 7-8च करणार आहे, जास्त पुरण पण नव्हतं, मी थोडंसं केलं, कारण की आम्ही 4 जण जास्त मग करून पण काही संपत नाही, म्हणून मग मी थोडंसंच करणार आहे, जास्त नाही करणार. तर इथे छान मस्त आता पुरणपोळ्या करते आणि खूप सारं पुरण भरते. आधी मला भीती वाटायची पोळ्या करायला, असं फुटतात की काय, पण आता व्यवस्थित जमायला लागल्या. आणि मी मम्मीकडनंच शिकले. मम्मीने मला जेव्हा करायची ना, तेव्हा प्रत्येक वेळेस असं करायला द्यायची. घरी गेलं की सुट्ट्यांमध्ये आता जायची ना, मग म्हणे आता आपलं पण घरी करायचं, असं तसं नाही का, मग करायला द्यायची मम्मी प्रत्येक वेळेस. मग आता शिकले व्यवस्थित. आधी तर मला बाजरीच्या भाकरी पण येत नव्हत्या, पण आता खूप मोठ्या पण येतात मला. त्या भाकरीसुद्धा मोठ्या करते, नाही तर मला बाजरीची भाकर, कोणतीच भाकर येत नव्हती करता, पण आता सर्व करून घेते मी स्वयंपाक. तरी तर तुम्ही पाहू शकता, मस्त छानशी अशी पोळी अशी लाटली मी ते. आणि आता पटकन तूप टाकते आणि मस्त शेकून घेते तिला. आणि आपलं घरचं तूप गावरान राहिलं ना, तर अजून खूप छान वास येतो पोळ्यांचा. आणि इतका सुंदर ना मस्त होत आहे पोळ्या. तर त्याच्यामुळे ना लोकवनचे गहू आहे, लोकवनचे गहू घेतले ना तर चांगलं असतं, त्यांनी ना पोळी मऊ येते आणि खूप छान पण लागते. आणि 2 दिवस पण मऊसूत अशी असते पोळी. तर त्याच्यामुळे लोकवनचेच गहू वापरायचे जेव्हा पण पोळ्या करतात तेव्हा. तर हेच पीठ आम्ही आणलेलं होतं, गावावरून मी आणलेलं होतं. तर ते थोडं उरलं होतं, मग आता कामात आलं मला. तर पोळ्यांसाठी फक्त लोकवनचे गहू एकच नंबर असतात, तर त्यांनी पोळ्या मऊ राहतात. आणि तर इतकी छान पोळी, मस्त छान खरपूस अशी भाजली, बिस्किटा टाईपच मस्त वास वगैरे येतो आहे तिचा, एकदम छान. पार्ले बिस्किट कसं त्याप्रमाणे मस्त पोळी झालेली आहे. मी तुम्हाला पूर्ण पोळ्या झाल्या की दाखवते. चला पटकन आता ह्या पोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पूर्ण पोळ्या. चला.
बघू शकता पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे. मस्त अशा पुरणपोळ्या इथं. तर पटकन मी डब्यात ठेवून देते. तर मस्त अशा पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य मेन असतो. आणि मस्त पोळ्या झालेल्या आहे, आमटी झालेली आहे, भात झालेला आहे. आता दूध आणून घेणार मी. दूध आधीतलं पिचकारी आणायची आहे, ती आणून घेते. आणि फक्त आता काय कुरडई पापड आहे ना, तर तेच मला तळून घ्यायचं आहे. तर ते तळेल मी थोड्या वेळातच, अजून नाही तळणार. तर आता पोळ्या ना मी याच्यात ठेवून देते डब्यात. आणि मस्त अशा पोळ्या झालेल्या आहे आणि भारी वाटतंय. पुरणपोळ्या बनवण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि खूप छान झालंय खरंच. आणि पुरण आहे ना ह्यावेळेस खूप जास्त भरलेलं आहे मी. कधी पुरण जास्तच भरलेलं पाहिजे असं म्हणतात. तर भरलंय मी. मस्त अशा पोळ्या झालेल्या आहे. आपण त्याला झाकून देऊ. आणि आता ना ते हे मात नाही, ते याला वरतून असं कव्हर करून देते, कारण की जास्त पोळ्या आहे. असं पॅक करते मी आणि पोळ्या ठेवून देते. तर आता हे सर्व किचन मला आवरायचं आहे. चहा घेते मी. चहाच घेतला नाही, 5:30 झाले. चहा घ्यायचा आहे मला. चहा घेऊन पटकन. रांगोळी काढलेली, इकडून पुसून पण टाकले कोणी घर. बाजारात आलेली आहे. आज वेगळं आहे ना, तू तर बोलला ना थोडीशी बलून बनवण्यासाठी तीच लागते. तर तुम्ही पाहिलंच, मी मार्केटमध्ये लगेच जाऊन आली. चहा वगैरे घेतलं. लगेच आद्विक इतका रडत होता, मला पाहिजे पाहिजे. त्याच्या फ्रेंडची पिचकारी बघून ना त्याचं पण हट्ट. मग त्याला पिचकारी घ्यायला गेले मी. मग पिचकारी वगैरे घेऊन आले. मग लगेच मग परत कुरडई पापड राहिले होतं तळायचं, ते तळून घेते म्हटलं. आणि मग देवाला पण नैवेद्य दाखवून देते, देवपूजा करून घेते आपल्या घरातल्या देवांची. तरी ते चला मग पटकन आता हे कुरडई पापड तळून घेते. आणि कुरडई पापड पण आता संपत आले. थोडंसं असं तुकडे तुकडे वगैरेच होते, तर तेच मी आता तळून घेते. आता उन्हाळा लागला आहे, तर आता ह्यावर्षी नवीन कुरडई पापड करणारच आहे गावाकडे. तर आम्ही करून घेतो आजीकडनं. एक आजी गावाकडे, त्यांच्याकडनं करून घेतो. आणि मग त्या छान करतात आणि फुलतात पण त्यांचे कुरडई पापड मस्त. आता इथं पटकन. आणि सणांच्या वेळेसच जास्त सहसा कुरडई पापड होते. आणि अद्विकला आवडते, मध्ये मध्ये मी तळून देत असते त्याला, कुरडई आवडतात म्हणून. आणि ते सर्व आता करून घेते, कारण की आमटी राहिली का कुरडई मस्त छान लागते आमटीसोबत खायला. म्हणून मग म्हटलं चला आता पटकन हे तळून घेऊयात. आणि छोट्याशा डब्यात, मग आता सर्व डबे मी मागे घासले होते ना, मग थोडंसं जेवढे थोडेसे होतं तेवढ्या ह्या छोट्या डब्यात मी सर्व मिक्समध्ये ठेवून दिलं आहे. तर ते तळून घेते पटकन. तर अशा पद्धतीने मस्त छान माझे तळून झाले कुरडई पापड. आणि आता देवाला नैवेद्य पण दाखवायचा आहे मला. आता माझा स्वयंपाक झालाय सर्व. कुरडई पापड तळून घेतलेला आहे. भजी नाही केली. आता म्हटलं जाऊ दे, खूप थकले मी आणि मला खूप त्रास होतो, मग भजी नाही केली मी. आता पटकन देवाला नैवेद्य दाखवून घेते मी. तर इथे आदू काय करतोय तू? तर इथं कुरडई पापड ठेवते मी. तुम्हाला ताट पण दाखवते. आमटी दुधासोबतच सर्वांना आवडते ना, म्हणून मग मी दूधच बाकी खीर वगैरे किंवा दुसरं काही खीर करत नाही. छान मस्त हे बघा ताट रेडी झालेलं आहे, तुम्हाला दाखवते जवळून. तर इथं पाहू शकता आपलं
कुरडई, पापड, आमटी, दूध, भात आणि पुरणपोळी. आता मी नैवेद्य दाखवून घेते देवाला. आपल्या देवाला आधी नैवेद्य दाखवेल, नंतर मग पूजा करायला जाणारच आहे तसं मी. तर चला आधी इथं पूजा वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलते.